गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची बैठक, संघटनात्मक रचनेत बदल जाहीर होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकमधील काही भागांची पाहणी करणार। मुंबईतील आदिवासींचे सर्वेक्षण केले जाणार, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश, 15 एप्रिलपासून होणार सर्वेक्षण। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस, भरत गोगावले, योगेश कदम यांची घेणार भेट। माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, नाशिक जिल्हा बँकेतील 182 कोटींच्या अनियमिततेप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जिल्ह्यातील 4 आमदार आणि खासदार अशा 25 संचालकांना नोटीस बजावली। छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, महाराणी ताराबाईंच्या समाधीच्या संशोधनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर, भास्करराव पाटील खतगावकरांचा आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी अचानक केली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी, यावेळी त्यांनी रुग्णांच्या समस्येबाबत थेट रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत साधला संवाद। सुशांत सिंह राजपूतची हत्या नाही तर आत्महत्या, सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट, रिया चक्रवर्तीला मिळाली क्लीन चिट। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत राजीनामा देण्याचे विधान केलं होतं, तर आमदार राहुल पाटील यांनी खुशाल त्यांचा राजीनामा द्यावा असं म्हणत त्यांच्या वक्तव्याचा परभणीत शिंदेच्या शिवसेनेचे आनंद भरोसे यांनी घेतला समाचार। अमरावतीत नितीन गडकरी यांच्या हस्ते अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या इमारतीचं आणि कॅथ लॅब लोकार्पण, येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे सेवाभावी वृत्तीने हे रुग्णालय गोरगरीब रुग्णांना दिलासा देईल, नितीन गडकरी यांचं वक्तव्य। कराड तालुक्यातील वाहा गावात सयाजी शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड, तसंच नाम फाउंडेशन मार्गदर्शक मकरंद नासपुरे यांनी दिली भेट। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये आता एकूण 39% पाणीसाठा शिल्लक, मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो। राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता, मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। दिल्लीत उष्णतेची लाट कायम, दिल्लीचं तापमान आता 37 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता। प्रवाशांचा होणार खोळंबा, रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक, रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावणार, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। सोन्याच्या भावात तेजी, सोन्याचा भाव 90,370 रुपये तर चांदीचा भाव 1,01,000 रुपये। मध्य रेल्वे मार्गावर 333 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या, मुंबई ते नागपूर, करमळी, तिरुवनंतपुरम रेल्वे गाड्या धावणार। यवतमाळमध्ये रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली, ईदच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी, त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण। यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुधार सन्मान योजना, जिल्ह्यातील महसूल कार्यालय नीटनेटके, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम होण्यासाठी राबवण्यात येत आहे। काँग्रेस महात्मा गांधीजींचा फोटो लावून आज आणि उद्या तत्वांबाबत विचार मंथन करणार, स्वातंत्र्य लढ्यातील भाजपाच्या भूमिकेबाबत नेते मंथन करणार, भारतीय बैठकीमध्ये काँग्रेसच्या तत्वांची करणार उजळणी। चंद्रपूर जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये आता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1340 प्रकरणी यशस्वीपणे निकाल। आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी सलामी, केकेआरचा 7 गडी राखून उडवला धुव्वा। न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या घरात लागलेल्या आगीत कचऱ्यासारखा जळाला नोटांचा ढीग, आगीत नोटाची बंडले जळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ। कल्याण रेल्वे स्टेशनची सुरक्षा वाऱ्यावर, कल्याण रेल्वे स्थानकातील सर्व मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग बंद अवस्थेत हुकहात, तसेच कोणतीही सुरक्षा रक्षक रेल्वे स्टेशनवर नाही।
परभणीतील बोरी परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नाल्याच्या अर्धवट कामामुळे परिसरात दुर्गंधी, तर काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी ग्रामस्थांची मागणी. हिंगोलीत ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत 27% ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी संघटनांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी. देवगड हापूस आंब्याचे उत्पादन 30%च. बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतोय. लाल मिरच्यांची मोठ्या प्रमाणात आवक. नागपूरच्या बाजारात मिरचीला क्विंटल 12,250 रुपये भाव, तर मुंबईच्या बाजार समितीमध्ये 2,000 रुपयांचा भाव. केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवले. 1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. खानदेशात पपईचे दर स्थिर. शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट खरेदी संबंधित 14 ते 18 रुपये प्रति किलोचा दर. नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदा तांडा येथील शेतकऱ्यांनी सोलार प्रकल्पाचं काम बंद पाडले. प्रकल्पाला आमचा विरोध नसून आमच्या जमिनीवर हा प्रकल्प करण्याऐवजी इतरत्र शासनाच्या जमिनीत प्रकल्प करावा अशी मागणी. वाशिमच्या रिसोड ते लोणार मार्गावरील वन उद्यान जवळ आता ट्रॅव्हल्स आणि कारचा अपघात. या अपघातामध्ये कारमधील 3 जण गंभीर जखमी. अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पालघरच्या वैतरणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या सेक्शन पंपावर महसूल विभागाची कारवाई. कारवाईत सेक्शन पंपासह लाखो रुपयांचा वाळू साठा नष्ट, तर अज्ञात सेक्शन पंप मालकाविरोधात गुन्हा दाखल. सोशल मीडिया स्टार एंजल रायला ईमेल आणि इंस्टाग्रामवर जीवे मारण्याच्या धमक्या. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. चंद्रपूर जिल्ह्याभरामध्ये 20 वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या. पोलीस तपासात 12 घरफोड्या केल्याचं उघडकीस. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग बाभोळ गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. जालन्यातील आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई. 3 वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत 12,000 रुपयांची अवैध दारू जप्त. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी 1,15,00,000 रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली. या प्रकरणी पुढील कारवाई आयकर विभाग करणार. शिरपूर तालुक्यातील टेकवाडीतील शेषराव महाराज मंदिराची आणि मूर्तीची विटंबना. मंदिराचे पुजारी यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक, तर पुजाऱ्याच्या 14 वर्षीय मुलाला दुखापत. यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात. परभणी शहर महानगरपालिकेने थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम राबवली, तर या मनपाच्या विशेष मोहिमेत 24,51,000चा कर वसूल. आंतरराज्यीय कार चोरटा नेपाळी चोरीच्या कारसह एलसीबीच्या ताब्यात. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात विविध गुन्हे दाखल. धुळ्याच्या एलसीबीच्या पथकाची कामगिरी. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सायकल चोरी करणाऱ्या 72 वर्षीय चोरट्याला केली अटक. चोरट्याकडून 14 सायकली जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.